मी सय्यद सफर शोगत. आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल. या आष्टी शहरामधील स्टेशन रोडवरील SBI बँक जी शासकीय म्हणून नावाजलेली आहे, त्या बँकेमध्ये जास्त करून शेतकऱ्यांचेच खाते त्या बँकेमध्ये आहेत. आज कोविड-19मुळे ओला दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे जास्त शेतकऱ्यांचा कल हा बँकेच्या पीक कर्ज असेल, शेती कर्ज असेल किंवा अन्य अजून कुठल्या प्रकारचं कर्ज असेल, त्या कर्जासाठी आज हा शेतकरी वर्ग आज बँकेच्या ठिकाणी फेऱ्या मारताना तुमच्यासारख्या ठिकाणी दिसत आहे. पण असेच काही माझे शेतकरी पीक कर्जासाठी गेले 3 ते 4 महिने आज SBI बँकेमध्ये हेलपाटे मारत आहेत. पण बँकेतील मॅनेजर बाकीचे जे काही अधिकारी आहेत, ते अधिकारी या शेतकऱ्यांना अरिवारीची भाषा बोलून त्यांचं प्रकरण करून तर लांब राहिलं, पण अरिवारीच्या भाषा बोलून शेतकऱ्यांचा अपमान करून आज त्यांना बँकेच्या बाहेर हाकलण्याचं काम त्या ठिकाणी ते बँकेचं प्रशासन त्या ठिकाणी करत आहेत. ह्याची रिसर तक्रार आम्ही स्वतः माननीय तहसीलदारांकडे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे या ठिकाणी केलेली आहे. मी पर्सनली तहसीलदार साहेबांनी SMS केला, त्यांचा रिप्लायही मला या ठिकाणी आलेला आहे. हे सुद्धा मला पत्रकार बांधवांना सांगायचं आहे. आणि या माध्यमातून मला सांगायचं आहे की असंच जर या बँक मॅनेजरचं किंवा बँकेतल्या कर्मचाऱ्यांची जर वागणूक अशी राहिली तर येत्या 28 तारखेला आम्ही माननीय तहसीलदार कार्यालयापुढं या ठिकाणी शिवक्रांती युवा संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त मनाने या ठिकाणी तीव्र आंदोलन म्हणजे धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर लवकरच जे अमित कुमार म्हणून जे आहेत बँक मॅनेजर, त्यांच्यावर लवकरात लवकर प्रशासनानं कारवाई करावी. कारण बँक मॅनेजर जे आहेत ते परराज्यातले आहेत. या ठिकाणी ते डायरेक्टली शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला हिंदीत जर बोलता येत असेल तर माझ्याशी बोला, नसेल तर माझ्या संग बोलू नका. त्याच्यामुळं अशा मुजोरी बँक मॅनेजरवर या ठिकाणी कारवाई व्हावी. आणि जर प्रशासनाला जर जमत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही आमच्या पद्धतीनं त्या बँक मॅनेजरला कसा धडा शिकवायचा ही आमच्या शिवक्रांती शिवमावळ्यांना आम्हाला नक्कीच या ठिकाणी माहिती आहे. कारण शेतकऱ्यासाठी आम्ही कुठल्याही लेवलला जाण्यासाठी या ठिकाणी तयार आहोत. त्यामुळे प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी बँक मॅनेजरला झाडावं आणि जे शेतकऱ्यांचे पीक कर्ज रखडलेले आहेत, नवं जे केलेले आहेत, लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवर त्यांचे पैसे त्या ठिकाणी त्यांचा हक्क जो आहे तो त्यांना मिळावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.